तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये। सरकारची PWD, ZP व सरकारची इतर कुठलीही कामं असू दे, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं, कागदपत्र असतं, ते म्हणजे प्रशासकीय मान्यता। वर्क ऑर्डरपेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं ते प्रशासकीय मान्यता। प्रशासकीय मान्यता ही तुम्हाला टेंडर असू दे, कुठलंही वर्क ऑर्डर असू दे, इतर सगळ्या कामांमध्ये प्रशासकीय मान्यता ही लागतेच लागते। त्याशिवाय कुठलंही काम तुमचं पूर्ण होत नाही। हे एक बेस कागदपत्र आहे। तर हे कागदपत्र मिळतं तरी कसं, काय आहे यामागची प्रोसिजर, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। प्रशासकीय मान्यता मिळते तरी कशी आणि प्रशासकीय मान्यतेला मान्यता कशी मिळते, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। कुठले कागदपत्र लागतात, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो नक्की पहा। तर मित्रांनो, ही प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आपण एक फाईल बनवतो। प्रशासकीय मान्यता काही कामांसाठी डायरेक्ट मंत्रालयातून सुद्धा येते, काही वरतून डिपार्टमेंटकडून सुद्धा येते, पण जी काही अशी आमदार निधी असेल, खासदार निधी असेल, डोगरी कार्यक्रम असेल, क श्रेणीचे काही कामं असतील, अशी काही जिल्हा नियोजनची कामं असतील, ह्या कामांसाठी जर आपल्याला प्रशासकीय मान्यता पाहिजे असेल तर त्यासाठी एक प्रोसेस आहे। ती प्रोसेस म्हणजे आपण आता रायगड जिल्हा परिषद ह्या संदर्भातली माहिती घेणार आहोत। तर रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती विभागात एक अकाउंट ऑफिसर किंवा JE असतात, त्यांच्याकडे हे डिपार्टमेंट दिलेलं असतं। त्यांच्याकडे काही कागदपत्रांची पूर्तता करायची। ही कुठली कागदपत्र हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सर्व सांगणार आहे। तर ही कागदपत्रांची पूर्तता आपण त्या ऑफिसरकडे करायची। ती एक फाईल, आपली जी कोण बिलाची फाईल असेल, प्रमेयची फाईल असेल, ती आपण सबमिट त्या ऑफिसरकडे करायची। मग तो ऑफिसर, जो कोण पंचायत समितीतला जो ऑफिसर असेल, तो ती फाईल ऑनलाईन अपलोड करतो। ऑनलाईन अपलोड केल्यानंतर पंचायत समितीची प्रोसेस संपली। तर मित्रांनो, पंचायत समितीला त्या अकाउंट JE ऑफिसरकडून ती फाईल जाते कलेक्टर ऑफिस म्हणजे नियोजन विभागात जाते। नियोजन विभागात ती फाईल ऑनलाईन अपलोड केली जाते। त्याच्यानंतर ती फाईल टेबलमध्ये फिरते, 1 टेबल 2 टेबल अशी फिरते। त्याच्यानंतर ती फाईल नियोजन अधिकारी, कलेक्टर ऑफिसचा जिल्हाधिकारी ह्यांच्या सगळ्यांकडे ती फाईल जाते आणि फायनली त्या फाईलवर म्हणजे त्या प्रमेयावर सही होते कलेक्टर ऑफिसची। त्याच्यानंतर ती फायनल प्रमा अपलोड होते, ती म्हणजे आपल्या वेबसाईटवर। ते वेबसाईटवर अपलोड झाल्यावर आपल्याला ती प्रमा कोण देते, तर जिल्हा नियोजन विभागातील जो कोण रिस्पेक्टिव्ह अधिकारी आहे तो आपल्याला ती फाईल देतो किंवा प्रमा आपल्याला PDF मध्ये प्रिंट काढून देतो। किंवा आपण पहिले जिथे आपण फाईल पुटअप केलेली ती म्हणजे पंचायत समितीचा जो JE किंवा जो अधिकारी आहे त्याच्याकडे आपण सुद्धा ती प्रमा आपण ऑनलाईन डाउनलोड करू शकतो किंवा तो आपल्याला देऊ शकतो। मित्रांनो, ही जी सगळी प्रोसेस आहे, पंचायत समितीतील अधिकाऱ्यापासून ते जिल्हा नियोजनपर्यंत आपल्याला प्रमा जी भेटते, ह्या सगळ्या प्रोसेसला एक गव्हर्नमेंटमध्ये आयपास म्हणून असं बोललं जातं। ही प्रमेयची आयपास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। हे जे प्रमा आपल्याला भेटते ही सगळ्यात महत्त्वाची प्रमा आहे, ज्यामुळे आपण पुढली कामं एकदम आरामदायीप्रमाणे सगळ्यात व्यवस्थितपणे आपण काम पार पाडू शकतो। ही प्रमा जोपर्यंत आपल्या हातात येत नाही, आपल्या हातात जोपर्यंत प्रमा भेटत नाही, तोपर्यंत आपण प्रशासकीय, गव्हर्नमेंट, PWD असे कुठलीच काम आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकत नाही। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे प्रमा। ते प्रमेय मिळण्याचं प्रोसेस काय आहे मी तुम्हाला सांगितली। पंचायत समितीत पहिले सगळे डॉक्युमेंट द्यायचे, त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट कलेक्टर ऑफिस, जिल्हा नियोजन विभागात ते डॉक्युमेंट देतात। त्याच्यानंतर जिल्हा नियोजन तुम्हाला प्रमा कलेक्टरच्या साईनने अप्रूव्ह करून तुम्हाला प्रमा तुमच्या हातात देतं। त्याच्यानंतर तुमच्या हातात प्रमा आल्यावर तुम्ही सगळी कामांची प्रोसेस करू शकता। मग तुम्हाला वर्क ऑर्डर व इतर सगळे डॉक्युमेंट तुमच्या हातात मिळू शकतात। तर मित्रांनो, ही प्रोसेस आयपासची ही जी प्रोसेस आहे प्रमेयची, ही तुमच्या लक्षात आली असेल। आता मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात ते आपण आता डिस्कस करूया, एकदम शॉर्टमध्ये डिस्कस करूया। तर पहिलं लागतं आपल्याला इस्टिमेट, त्या कामाचं इस्टिमेट लागतं। ती फाईल कुठली बनवायची, तर त्यात डॉक्युमेंट येतात। पहिले ते इस्टिमेट येतं, त्या इस्टिमेटवर TS करायचा म्हणजे टेक्निकल सेक्शन करायचं। त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे काही दाखले असतात, ना हरकत दाखला, NOC असते। त्याच्यानंतर ह्याच्या अगोदर काम कुठेही केलं नाही अशा प्रकारचे काही दाखले असतात, ते गव्हर्नमेंटचे दाखले व पंचायतीचे दाखले असतात ते घ्यायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण काम करणार आहोत त्या ठिकाणीचे किमान 2 फोटो घ्यायचे। त्याच्यावर ज्युनियर इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर ह्यांची सही असलेला त्या कामावर फोटोवर सही हवी पाहिजे। त्याच्यानंतर त्या फोटोवर कामाचं नाव पाहिजे। हा एक डॉक्युमेंट झाला सगळ्यात महत्त्वाचा आहे। तो डॉक्युमेंट गव्हर्नमेंट, ग्रामपंचायतीचे जे काही दाखले आहेत, NOC वगैरे, काम न केल्याचा दाखला, हे असे काही 2-4 दाखले, त्याच्यानंतर इस्टिमेट आणि इस्टिमेटवर TS असे 2-4 दाखले
बंच बनवून आपण तो फाईल द्यायची, पंचायत समितीत ज्या अधिकाऱ्याकडे आपण फाईल द्यायची. हे सगळे मेजर डॉक्युमेंट आपल्याला लागतात. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडलाच असेल, काही कामांची जशी प्रमा ऑनलाईन भेटते, मंत्रालयातून भेटते, डायरेक्ट प्रमा भेटते, तर ह्या काही कामांना प्रमेसा भेटण्यासाठी ही अशी प्रोसेस का? तर त्याचं एकच रिझन आहे की एक प्रमा ज्या ऑथराईज पर्सनची ज्या कामाची प्रमा आहे, त्या ज्या व्यक्तीची प्रमा आहे आणि ज्या कामाची प्रमा आहे त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीलाच ती जावी. मल्टिपल पर्सनला ती प्रमा जाऊ नये, कॉपी होऊ नये, प्रमेची कामाची कॉपी होऊ नये, ह्याच्यासाठी ही प्रोसेस आहे. जेणेकरून एकच व्यक्तीला ती प्रमा भेटेल आणि प्रमा ऑथराईज होईल. त्यामुळे ही सगळी प्रोसेस आहे, कारण की प्रमेची मल्टिपल कॉपी होऊ नये, प्रमा मल्टिपल पर्सनला जाऊ नये, त्याच्यामुळे ही जी यंत्रणा आखलेली आहे गव्हर्नमेंटनी. त्याच्यामुळे ही प्रोसेस थोडीशी क्लिष्ट जाईल, पण तुम्हाला जेन्युइन तुमच्या हातात प्रमा भेटेल आणि तुमचं काम पुढचं सोपं होईल आणि तुमची वर्क ऑर्डर व इतर प्रोसेस एकदम सिम्प्लिफाय होऊन जाईल. आणि जर तुम्हाला प्रशासकीय मान्यतेसाठी ह्या प्रोसेससाठी कुठले डॉक्युमेंट लागतात, गव्हर्नमेंटचे काय प्रोसेस आहे, जर ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी ह्याच्यावर तुमच्या आग्रहाखातर ती व्हिडिओसुद्धा बनवेल. फक्त मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला ही सर्व प्रोसेस समजली असेल. एकदम सिम्पल आणि शॉर्टमध्ये प्रोसेस आहे, काही एकदम अवघड नाही आहे. तर मित्रांनो, अशीच जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन, PWD, ZP, लायसन या संदर्भात कुठलीही माहिती हवी पाहिजे असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भारत, वंदे मातरम.